नमस्कार. मी आज तुमच्याशी एका सेन्सिटिव्ह गोष्टीबद्दल बोलते. कलकत्त्यामधली न्यूज आपण सगळ्यांनी ऐकली, त्याच्याबद्दल वाचलंही असेल. अनेकांनी स्टेटसमधून आपलं दुःख व्यक्त केलं आणि त्या दुःखातून बाहेर पडून लगेच आपण सण साजरे करायला लागलो. पण ज्या आईवडिलांची ती लेक होती, त्या आईवडिलांना ज्यावेळेला एका दिवशी सकाळी 10 वाजता त्यांच्या मुलीची डेड बॉडी अशा स्वरूपात बघायला मिळाली, त्या आईवडिलांना किती यातना झाल्या असतील, त्याचे आपण कल्पनाही करू शकत नाही. ही जी मुलगी आहे ती अतिशय गरीब परिस्थितीतून वर आलेली आहे. जिला 10वीला बोर्डला 90% मार्क्स आणि 12वीला 89% मार्क्स होते. या आधारावरच आईवडिलांनी अतिशय गरीब परिस्थितीतनं काटकसरीनं त्या मुलीला मेडिकल शिक्षण देण्याचं ठरवलं. आपण विचार करतो आता आपली मुलं जर ह्या दरम्यानी असतील तर 10वीचा परीक्षा देणं, 12वीची परीक्षा देणं, त्या फेजमधनं मुलांना जाताना आईवडिलांची जी परीक्षा असते तीही आपण अनुभवतोय. सगळेच जण पालक ह्या फेजमधून जात आहेत. एवढं सगळं करून त्या मुलीला मेडिकलचं शिक्षण देऊन, पोटाला चिमटे काढून शिक्षण दिलं आणि एकानंतर एक या सगळ्यानंतर ज्यावेळेला त्यातून थोडंसं परिस्थिती बदलायचा प्रयत्न होतोय किंवा त्यांच्या घराचं रिनोव्हेशन झालंय, त्यांच्या दारात एक कार येऊन उभी राहिली, असं सगळं झालं असताना ज्यावेळेला बदललेल्या परिस्थितीचा उपभोग घेण्याची वेळ येते आणि अचानक एक दिवस कळते की आपल्या मुलीचं अशी डेथ झाली आणि ते ज्यावेळेला बघायला जातात त्यावेळेला त्यांना ते अशा परिस्थितीमध्ये जखमांच्या स्वरूपात रक्ताच्या थारोळ्यात आपली मुलगी दिसते, त्यावेळेला त्या आई वडिलांना किती यातना झाली असतील याची आपण नाही कल्पना करू शकत. पण पण ही घटना काही दिवसांनंतर पुन्हा पुन्हा घडतायत. अशी घटना आधीही घडून गेली. 2004 मधली एक प्रकरण मी वाचलं, ज्यामध्ये 200 महिलांनी कोर्टामध्ये दगडांनी ठेचून त्या आरोपीला मरण यातना दिल्या आणि सरळ कोर्टामध्ये स्वतःला समर्पित केलं की आम्हाला जी शिक्षा द्यायची आहे ती आम्ही भोगायला तयार आहे. 200 महिलांनी येऊन. का तर लवकर निर्णय होत नव्हता. कायद्याचे पण काही नियम आहेत, काय अटी आहेत, त्यामध्ये ते सगळं चालू आहे. पण त्या मुलीच्या यातना, त्या मुलीला झालेला त्रास सगळं ते आपण कुणीच त्याची कल्पनाही करू शकत नाही. मग ह्यावर काय केलं पाहिजे? हे फुल स्टॉप का येत नाही अशा गोष्टींना? तर आपण काय करू शकतो? एक महिला म्हणून किंवा एक आई म्हणून, एक बहीण म्हणून, एक मुलगी म्हणून, आपण एक पत्नी म्हणून आपण या संदर्भात गांभीर्याने विचार करण्याचा प्रयत्न करतोय, क्षणभर विचार करतोय त्याबद्दल. कधी-कधी डोळ्यातनं पाणीही येतंय आपल्या आणि आपण परत आपल्या कामाला लागतोय. पण आपण थोडंसं असं करूया का, की आपल्या घरामध्ये आता हल्ली जे आपल्याला 10वी-11वीला कळायचं ते हल्ली मुलांना 6वी-7वीला सुद्धा कळायला लागले. ह्या मुलांना सोशल मीडिया आलाय, चांगले वाईट सगळ्याच गोष्टी त्यांना बघायला मिळतायत. तर हेही गोष्ट मुलांना कानावर पडली असेल की कलकत्त्यामध्ये काहीतरी झालं. तर हे आपण थोडंसं घरामध्ये चर्चा करू. म्हणजे घरामध्ये आपल्या अगदी लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्याच वयोगटातील लोक. तर यामध्ये आपण हा विषय चर्चेला घेऊ. म्हणजे त्याच मुलीचं नाव घ्यावं असं नाहीये किंवा घटना तीच बोलावी असंही नाहीये, पण असं या समाजामध्ये होतंय. मग त्यासाठी आपण काय करू शकतो? तर आपल्या मनामध्ये कुठेतरी कंट्रोलचं बटन असावं, जसं कीबोर्डला असते तसं. आर्टिफिशियली तर आपण बसवू शकत नाही. तर ते आपल्या मनाने आपल्या मनाला केलेलं कंट्रोल ॲक्टिवेट असणं गरजेचं आहे, की योग्य त्या ठिकाणी ते ॲक्टिवेट होणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक माणसामध्ये कुठेतरी जनावर असतं आणि ते जनावर जर नाही कंट्रोलमध्ये आलं, तर ते जनावर किती जणांचं जणांना खाऊन टाकणार, असं खरंच प्रश्न पडतोय. आणि हे फार फार वेदनादायी आहे आणि भयानक आहे, की आपणच एक स्त्री म्हणून प्रत्येकीनं आपापल्या कुटुंबामध्ये हे सद्विचार पसरूया आणि एकमेकांबद्दल, मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो, तर तिला सेल्फ प्रोटेक्शनसाठी काय केलं पाहिजे? घरातून बाहेर पडल्यानंतर प्रत्येक वयोगटातल्या स्त्रीला घरातून शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी बाहेर पडावं लागतं. बाहेर पडताना तिला राहत्या ठिकाणापासून ते नोकरीच्या ठिकाणी जाणं, राहत्या ठिकाणापासून ते कॉलेजपर्यंत जाणं, मेसपर्यंत जाणं, डबे आणायला जाणं, मेडिकलमध्ये जाणं, सगळ्या गोष्टी ज्या आहेत. तर ह्या गोष्टी पोचताना प्रवासादरम्यान अनेक अडचणी येत असतात. तर त्या अडचणींना ती सामोरे कशी गेली पाहिजे? अचानक एखादा प्रसंग आला, तर तो प्रसंगाला सामोरे कसं जावं? त्यावेळेला पटकन आपल्याला आपण वाचलेलं असतं, त्या वाचलेल्या गोष्टी सुचतात का? नाही सुचत आहेत. तर आपणच थोडंसं असं करूया का, की आपल्या प्रत्येकीनं आपापल्या कुटुंबामध्ये याविषयी सुसंवाद साधला,
की असं असं त्या मुलीला झालं, तर तिला काय त्रास झाला असेल. तिच्या अगदी डोळ्यातून रक्त येत होतं. तिचे अनेक अवयवांवर जखमा होत्या. तर तो एक जीव होता. तो जीव किती तडफडला असेल. ती कोणाची तरी बहीण होती, कोणाची तरी मुलगी होती, तर तिची काय तडफड झाली असेल. तर ह्या वेदना ह्या स्त्री म्हणून आपल्याला समजतायत, पण त्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तर अशा वेळेला ती चर्चा होणं गरजेचं आहे. म्हणजे आपण प्रत्येकीनं जर आपल्या कुटुंबामध्ये आणि सगळ्या वयोगटामध्ये याबद्दल प्रकर्षानं बोललं जाते. म्हणजे हा विषय अगदी कुठेतरी शब्दांमध्येच अडकलाय असंही नाहीये. तो मोकळ्यापणाने बोललाही जातोय. पण तितकासा त्याच्यावर उपाययोजना ज्या आहेत, त्याचा विचार केला जात नाहीये. तर आपण थोडंसं उपाययोजनांच्या दृष्टीनं बोलू. सेल्फ प्रोटेक्शनसाठी काय आहे, तर महिलांसाठी स्प्रे निघाले, तर ते स्प्रे जवळ ठेवणं असलं पाहिजे. अशी जर इमर्जन्सी आणि तेच प्रसंग आलेले आहेत. तुम्ही जर या मागच्या घटना काही पाहिल्या, तर सेम काही गोष्टी सेम आहेत यामध्ये. तर असं ज्यावेळेला एकटा प्रसंग आल्यानंतर आपण काय करू शकतो त्यावेळेला? तर हे थोडंसं आपल्याला त्याचे विचार करणं गरजेचं आहे. सेल्फ प्रोटेक्शनसाठी काहीतरी गोष्ट आपल्याजवळ असणं गरजेचं आहे. आणि दुसरं महत्त्वाचं की हे कुठं ना कुठंतरी प्रत्येकीच्या बाबतीत जे झालंय ते अनोळखीतून ओळखी झालेल्या व्यक्तींकडूनच झालेलं आहे. तर तिथं थोडीशी काळजी घेऊया. प्रत्येक ठिकाणी पटकन विश्वास ठेवणं हे फार चुकीचं आहे. प्रत्येक व्यक्ती अशी असतेच असं नाही. पण प्रत्येकीनं जर आपलं कुटुंबामध्ये या गोष्टीची चर्चा केली, ह्या गोष्टीतून जाणारे जीव, ह्या गोष्टीतून उद्ध्वस्त होणारे कुटुंब याबद्दल चर्चा केली, तर नक्कीच आपण हे थांबवू शकू. कमी करणं नाही, तर थांबवलंच पाहिजे आणि थांबवणं प्रत्येक स्त्रीच्या हातात आहे आणि ते आपण करू शकतो. आपण ज्यावेळेला आपला मुलगा शिकायला बाहेर जातोय किंवा मुलगी शिकायला जाते, तर ज्या सूचना आपण मुलींना देतोय, त्या सूचना, ती काळजी मुलांनाही सांगणं गरजेचं आहे. त्यामुळं दोघांनाही काय परिस्थिती येऊ शकतात याची जाणीव होईल आणि त्यांच्या परिणामांचीही जाणीव झाली पाहिजे. त्यासाठी एक कठोर आई होऊ, कधी-कधी कठोर बहीण होऊ. तर अशा स्वरूपामध्ये आपण सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करू आणि यासाठी आपल्याला तेवढं आपलं वाचन समृद्ध असलं पाहिजे. आपल्याला मेडिकली फिटनेसच्या गोष्टीही आपल्या वैयक्तिक स्त्रीच्या आतील आपल्याला माहिती पाहिजेत. वयोमानानुसार स्त्रीमध्ये होणारे बदल आपल्याला माहिती पाहिजेत. तेव्हा ते आपण आपल्या लेकीपर्यंत, आपल्या बहिणींपर्यंत पोहोचू शकू. आपल्या वयोवृद्ध आई-वडिलांपर्यंत पोहोचू शकू. तर त्यासाठी थोडंसं आपल्याकडे सोशल मीडिया आहे जो प्रत्येक स्त्री वापरते, तर त्या सोशल मीडियामध्ये असं माहिती सर्च करा की मेडिकली मी समृद्ध होण्यासाठी किंवा फिट होण्यासाठी, फिजिकली फिट होण्यासाठी, या प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी, 2 हात करण्यासाठी मला काय काय केलं पाहिजे. अनेक गोष्टी आहेत. आपण मनोरंजनाच्या गोष्टीचा सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करून घेतोय. पण अशा गोष्टीही थोड्या बघूया, जेणेकरून आपल्या माहितीमध्ये भर पडेल आणि ते आपण इतरांनाही शेअर करू शकू. तर आजच आपण प्रयत्न करूया आणि ह्या गोष्टी पूर्णपणे थांबवून टाकू आणि थोडासा जो खारीचा वाटा जो आहे तो समाजासाठी आपण देण्याचा प्रयत्न करू आणि प्रत्येकीच्या मनामध्ये आणि प्रत्येकीच्या कुटुंबामध्ये जे कंट्रोल बटन आहे प्रत्येकाच्या आतलं, ते ॲक्टिवेट करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.